आरोपी अशोक खरात पतसंस्थेमध्ये बनावट खातं उघडल्याचं प्रकरण. आरोपी अशोक खरात शेतकऱ्यांची जमीन लाटल्याचं प्रकरण. आरोपी अशोक खरातची प्रकरणं वेगवेगळी असली तरी आरोपी एकच, तो म्हणजे अशोक खरात. मात्र या अशोक खरातवरून सुरू झालेल्या राजकारणामुळे अनेक नेत्यांना संशयाच्या भोवऱ्यात किंवा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी खरातला सर्वाधिक वेळा फोन कॉल करणाऱ्या नेत्यांची यादी समोर आणली आहे. त्यावरून नेमकं कोणतं राजकीय नाट्य सुरू झालंय बघूया. भोंदू मांत्रिक अशोक खरातचा सीडीआर जगासमोर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवीन बॉम्ब फोडलाय. अशोक खरातशी फोनवरून सर्वाधिक वेळा बोलणाऱ्या नेत्यांची यादी त्यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. अशोक खरातला सर्वाधिक कॉल कुणी केले असतील? एनी गेस? पाहुयात दमानिया मॅडमचा अहवाल काय सांगतो. ही पूर्ण यादी रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहे, जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग खरातांना केले. इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोईंग कॉल 58 आहेत आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे. आणि इंटरेस्टिंगली 17 मार्चपर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या. आता प्रश्नांना उत्तरं द्यायची नसली तर एरवी पटापट बोलणाऱ्या चाकणकर 1 महिना काहीच बोलत नाहीयेत. आता दमानियांच्या आरोपांवर रुपाली चाकणकर प्रतिक्रिया देणार की मौन बाळगणार हे पाहावं लागेल. आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सगळ्यांचे कॉल्स या यादीत सापडले. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात सध्या वागयुद्ध सुरू आहे. मात्र एका मुद्द्यावर दोघांचंही एकमत आहे, ती म्हणजे अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर कडक कारवाईची मागणी. चाकणकरवर तर आत्ता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आत्तापर्यंत गजाड व्हायला हव्यात. पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरी पुढे? कारण सगळं रुपाली चाकणकरांनी केलं, पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न असं काही होतंय का? अंजली दमानियांच्या दाव्यानुसार रुपाली चाकणकरांप्रमाणेच अशोक खरातशी फोनवरून संपर्क साधणारे इतर नेते कोण आहेत? ऐकूया. दीपक केसरकर यांचे आधी मला 1 नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही, पण जेव्हा मी ट्रू कॉलरवरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा 1 नंबर मिळाला, ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते. राहुल कोतडे जे OSD आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे. अंजली दमानी यांनी राधाकृष्ण विखेंच्या पीएचं नाव घेतलं, म्हणून माध्यमांनी राधाकृष्ण विखे पाटलांना गाठून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं आता SIT जर नेमलेली आहे तर ते चौकशी करतील त्याची. आता SIT मध्ये हे सगळ्या चौकशी समोर येतील. आर्थिक व्यवहाराची जबाबदारी EDने घेतलेलीच आहे आणि या सगळ्या CDRच्या माध्यमातून किंवा जे अंजली दमानी यांनी म्हटलेलं आहे ते सगळ्या बाबी मला वाटतं चौकशीमध्ये समोर येतीलच ना. त्याच्यात काय काय आता बरेच पुढाऱ्यांचे नाव येत आहेत. आता अनेक लोक सभा समारंभामध्ये त्यांच्यावर नाव आहेत. काही लोकांनी त्यांचे पाय धुताना नाव आलेले आहेत. अंजली दमानी यांप्रमाणे सुषमा अंधारेंचा देखील शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकरांवर विशेष रोख आहे. दीपक लोंढे नावाचा व्यक्ती ज्याचं नंबर 3 वर कॉन्व्हर्सेशन खरातशी होतंय, त्याचे आपण फोटो पाहूया. हा फोटो दीपक केसरकरांबरोबर, हा बाईंबरोबर, हा सुनील तटकरेंबरोबर, हा एकनाथ शिंदेबरोबर, हा पुन्हा एक एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांबरोबर, हा पुन्हा दीपक केसरकरांबरोबर. ठाणेकरांचं कनेक्शन पुन्हा पुन्हा पुढे येत आहे. ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही. जो दीपक लोंढे
अतिशय जवळचा माणूस आहे. त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? कोण कुणाला वेड्यात काढताय ते आम्हाला एकदा कळू द्या. अजित पवारांच्या बारामतीच्या घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार झाल्याचा आरोप होतोय. ज्यावेळी हा प्रकार झाला तेव्हा अशोक खरात ठाण्यात होता असा दावा अंजली दमानी यांनी केला. अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते. 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले. जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये. आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते. ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. अशोक खरातचं ठाण्यातलं लोकेशन शोधून काढून अंजली दमानी यांना नेमका कुणावर निशाणा साधायचा आहे असा प्रश्न अनेक राजकीय पंडितांना नक्की पडला असेल, तर काहींना त्याचं उत्तरही सापडलं असेल. असो, तिकडे सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना एक आव्हान दिलंय. सुनेत्रा वहिनी, निवडणुकांच्या पेक्षाही महत्त्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे. पण महाराष्ट्राच्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे. एकीकडे वेगवेगळ्या गुन्ह्यात तपास यंत्रणा न्यायालयाकडून अशोक खरातची पोलीस कोठडी मिळवत आहेत, तर दुसरीकडे अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे अशोक खरातशी संपर्कात आलेल्या नेत्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न करतायत. अशोक खरातवरून सुरू झालेल्या राजकीय नाट्यावर इतक्यात तरी पडदा पडण्याची शक्यता कमी आहे, कारण या नाट्याचा अजून पहिला अंक देखील संपलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.